महिनाभर काम करायला लावते बाप्पा आणि 2 दिवसात जाते. ऋषीने सांगितलं की तू पाण्यामध्ये जलाशयामध्ये डुबकी मार. या मस्त. अरे वा. देवांचा देवा रे माझ्या गणेश देवा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी वर्षभर वाट पाहू आपण बाप्पाची. पुन्हा एकदा तो सर्व आनंद एकत्र येईल. मस्त पुरणपोळी आणि चहा आपला. हा बघा. हे गाईज, तर कसं तुम्ही सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण माहित असणार आहात. जस्ट आता मस्त की मॉर्निंग झाली आहे. मॉर्निंग पण आफ्टरनूनच झाली समजून चालला, कारण का काल तर तुम्हाला माहिती आहे जागरण वगैरे केला तर उठायला लेट झाला होता आणि वाजलं बघा किती 1:45 झालेलं आहे. तर आता मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि सकाळ सकाळ बघू शकताय दादा आलेला आहे, मारी आई, सार्थक आलाय, अभि, मम्मी नुसती ओरडत बसलीये. सकाळ सकाळी मम्मीचे नुसते बडबड चालू होते. नाही यो भजन ऐकल्याशिवाय दिवस चालू होत नाही आमचा. खरी गोष्ट आहे. तर बघू शकता सगळेजण आलेले इथे आणि आता सगळ्यात पहिले मी बाप्पाचं दर्शन वगैरे करून घेतो पहिला आणि लगेच आरतीला चालू करतो. भरपूर जास्त लेट झाला. आरतीसाठी थांबले. दादा तर कधीचा थांबला आमच्यासाठी माहिती आहे का. आरतीला कधी चालू कराल. चला चलो बाय 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 बाय. चला आरतीला पण चालू करूयात. पहिले मी दर्शन घेतो पहिला लगेच आरती. हा त्या मी विचारतो. मी पहिला प्रश्न विचारतो. पहिला हा मी विचारतो तुला. नाही पचका काय त्याच्यामध्ये असं थोडी असतं पचका. अरे भरपूर जणांच्या त्याच्यामध्ये पचकाच झालाय. बघू ना तू किती खरं बोलते ते. तर काही आता ना तुम्हाला सांगू, आपण नाही का कालपासून सगळं प्रश्न विचारत होतो तो प्रश्न आता दादा, आई आणि यशला आणि विचारू. चला सार्थकला पण विचारू. नाही हा बंदच आहे बोल. हा म्हणलं काय उत्तर कसं सांगणार. उत्तर मी तुला व्हिडिओ बंद करून सांगणार. व्हिडिओच्या कमेंट मध्ये आहेत भरपूर जणांनी विचारले प्रश्न. मी मग नको बोलू, बाकी त्यांना विचारतो मी. बस तुला समजलं तर बोल, नाही तर नको बोलू. ठीक आहे. बघा 4घांना प्रश्न. दादा नीट आहे का. महाभारत कोणी लिहिलंय. हा एकदम परफेक्ट. गाईज याचा परफेक्ट आन्सर आहे. फक्त सार्थकने आन्सर परफेक्ट सांगितलेलं आहे. बाकीच्यांचा आन्सर इथं चुकलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन विचारू. सेकंड क्वेश्चन, गणपती 10 दिवस का बसवतात. आणि 10व्या दिवसातच का विसर्जन. 10व्या दिवसाचं विसर्जन का करतात. कारण की 10 दिवस त्यांना महाभारत लिहिता गेली. त्यांचं पूर्ण अंग लाल पडलेला. वेगवेगळ्या ऋषी जे आहेत त्यांनी महाभारताची जी कथा आहे ती गणपतीला सांगताना गणपतीचे अंग लाल झाले. ठीक आहे. त्यामुळे 10व्या दिवशी ते लाल झाल्यामुळे त्यांना ऋषीने सांगितलं की तू पाण्यामध्ये जलाशयामध्ये डुबकी मार. तेव्हा त्यांनी त्या 10व्या दिवशी ही कथा 10 दिवस ते सांगत होते. त्यानंतर त्यांनी गणपतीने 10व्या दिवशी पाण्यामध्ये डुबकी मारली. त्यामुळे गणपतीचं विसर्जन 10व्या दिवशी 100% परफेक्ट आन्सर आहे. परफेक्ट. वाल्मिकी हा तेच बोलणार होतो. आई आणि ग्रॅज्युएशन झालंय ना. का तुझा जोपर्यंत श्वास चालू आहे तू श्वास चालू बोलतच राहायचा. मी ग्रंथ लिहिते तू बोलतच. तुझा जर श्वास थांबला ग्रंथ तिथंच थांबला. एका प्रश्नात सार्थक पास झाला, सेकंड याच्यात दादा पास झाला. पण तोही प्रश्न सार्थकलाच जमला होता उत्तर द्यायला. आईला आणि यशला काहीच जमलं नाही. परफेक्ट बाई लाईक बनतो याच्यासाठी. तुला मम्मी ये हा पप्पांकडेच गेले. बरोबर इकडे झाला. पप्पांना पण घेणार त्याला.
पालो पालो हे पाय आलं बाबा हा. ये ये नाच ना नाच सुना या 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 मस्त जानकी ये गणपती बाप्पा मूर्ती मामा की फॅमिलीचा A few moments later. गाईज पूर्ण टोटली फॅमिली आपली आली होती, भोपी फॅमिली आली होती आणि भरपूर नुसती घाई वगैरे चालले, मित्र वगैरे पण भरपूर जास्त आले होते. सगळेजण येऊन दर्शन वगैरे खूप चांगले वगैरे घेऊन गेले. त्याच्यामध्ये आज आपला बाप्पा विसर्जन सुद्धा आहे. सो आतून सांगू शकत नाही की माझी हालत काय आहे ते भाई. पण आज बाप्पा जाणार आहे तर चला मी पण जातो. तर पहिला जेवून घेतो थोडंफार, कारण का सर्वजण जेवून झाले, फक्त मी एकटाच बाकी राहिलो होतो आणि थोड्या वेळातच बाप्पा आपला निघणार आहे. सो काय नाही. आणि आई आहे आता विसर्जनला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा. चला जातो पटकन जेवण घेतो मी. बाकी पूर्ण फॅमिली आपली जेवण झाली आहे आणि असेच तुम्ही लोक माझ्या घरी येताना मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतं. तर चला आता फटाफट जातो आणि जेवतो, कारण का प्रत्येकी बोलताना अंगाला काटा येतोय माझ्या बाई. आज बाप्पा जाणार आहे तर गाईज इथे मस्त अशा आहे बघा, बघू शकताय आपल्या पुरणपोळ्या होत्या ते इथे आपल्या बापासाठी नैवेद्य. आणि ते सगळेजण बनवायला बसले, मम्मी आई पण इथे बसलेले करायला. काय वाटतंय बाप्पा चाललाय? हा बाप्पा चाललाय तर कसं वाटतंय आई? छान वाटतं रे, कारण नाही बाप्पा चालल्यात थोडस जरा मनात कन्फ्युज झालेलं आहे. कारण का मनाला कन्फ्युजन झालेलं आहे. तेच कारण की कालचा आनंद आणि आजचा आनंद, त्याच्यामुळे असं बाप्पा आपल्याला हवंसं वाटतो, पण शेवटी बाप्पा आहे असं बाप्पाचा निरोप द्यावाच लागतो. बरोबर आहे, बोल बोल बरोबर आहे. ते बाप्पासाठी तर जरा पुरणपोळ्या वगैरे हे बघा पुरणपोळ्या अशा फुगल्या पाहिजे. तरी ती भोपी लाटणारी आहे आणि काय गोळे करून देते नाही, फक्त. नाही, काय पुष्पा भोपी, पुष्पा भोपी गोळी करतात आणि मीता भोपी तळतात. म्हणजे तळतात म्हणजे गोल गोल. भाजतात. कारण आमच्याकडे पद्धत आहे विसर्जनच्या वेळेस विसर्जनाच्या दिवशी पोळ्या करायची. विसर्जन आणि आपल्या मेन काय साखरचा तिचा बाप्पा म्हटले होते, बाप्पाला सगळं गोड गोड पदार्थ पाहिजे. आपण गोड राहतो तर बाप्पा पण आपला गोडच राहिला पाहिजे काय. बाप्पा आपल्याला खुश राहिला मग बाप्पा एकदम खुश झाला पाहिजे. तर मी पण जातो थोडासा 5-10 मिनिटं आराम करतो म्हणजे, आणि मग नंतर आम्ही थोडं बाप्पा निघणार आहे. तर मग तेव्हा आपली मित्रमंडळी येणारे सर्वजण, मग आपण बाप्पाचा जसं आगमन आपण थाटामाटीत केलं तसंच आपण थाटामाटीत बाप्पाचं विसर्जन नाही करूया. बाप्पाला खरंच निरोप द्यावा असं वाटत नाही, पण काय करू, वर्षातनं एकदा येते बाप्पा आणि सगळा आनंद एकत्र घेऊन येतो. पण महिनाभर काम करायला लावते बाप्पा आणि 2 दिवसात जाते. 2 दिवसात जातो. त्याचं जरा असं थोडस वाईट म्हणायला लावतं, पण आलं बाप्पाला विसर्जन बाप्पा विसर्जन करायला लागलं. ते पण त्याला पण कंटाळा येईल बसून 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 कंटाळा येईल. काय रोजचे आमच्या घरातले भांडणं ऐकून तो पण वाटतं. आता आमच्या आई काहीतरी गाणी गाणार. बोल आई, पुरणपोळी बद्दल काय बोलशील? पुरणपोळी गाणं बोलेल ना. पुरणपोळी देवांचा देवा रे माझ्या गणेश देवा, देवांचा देवा रे माझ्या गणेश देवा, पाना फुलाचा माझा गणेश देव, पाना फुलांचा माझा गणेश देव, जास्वंदी फुलाचा माझा गणेश देव, दुर्वा फुलाचा माझा गणेश देव, देवांच्या देवा रे माझ्या गणेश देवा, देवांच्या देवा रे माझ्या गणेश देवा, माझी जाव कशी गाणी बोलते बघा. पुरणपोळीचा माझा गणेश देव, देवांच्या देवा रे देवांच्या देवा रे माझ्या गणेश देवा. चला गाईस, फायनली बाप्पा निघायचा टाइम झालेला आहे आणि आता बाप्पाची लास्टची शेवटची आरती घेऊयात आपण. खूप खूप म्हणजे खूप जास्त मिस करेन बाप्पा. अजून पण सांगू ना, मला असून मन नाही भरलं अजूनपर्यंत की बाप्पा जावा. भरपूर इमोशनल होते, पण बाप्पाला जाताना निरोप आपल्याला चांगलाच द्यायचा आहे. खूप जास्त कंट्रोल करते की रडायचं नाहीये. बाप्पा आपल्यासोबत कायमच आहे. लव यू.
एक काम करतो ती करून घेतो बाप्पाची, मध्ये फुलं वगैरे आपण आहेत आणि मग लगेच आपण निघूयात. अंदर रूमचा पहिला पोचायचं आपल्याला. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची, कंठी गळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी बाप्पा बाप्पा मोरया. एक लाडू फुटला तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक लाडू फुटला अगले बरस आना है आना ही होगा. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार, गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले चैन पडेना. एक लाडू फुटला गणपती आमचा उठला. आम्हाला रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपतीचा जय जयकार, गणपतीचा थाट माट, गणपतीला झाला वारा. मोरया मोरया चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती देवा बाकी. गणपती बाप्पांचा सुपरस्टार, गणपती बाप्पा चालले गावाला, बाप्पा बाप्पा मोरया बाप्पा बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामाचे जय. पुढच्या चालले गावाला, पुढच्या पडेल. जय शंकर जय शंकर. मोरया 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 मोरया. अरे पुढचा बोल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती बाप्पा बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा उठला. इकडे मोरया बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. अरे बाप्पा बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया. सगळं आणलंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. विघ्नाची दुर्वी दुर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सेंदुराची, कंठी गळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती.
परमेश्वर तूच ईश्वर. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. लवकर या बाप्पा बाप्पा. ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे. मंगलमूर्ती गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. लवकर या. दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने. माहित आहे मला देवा पुन्हा येणार तो एका नव्या वर्षाने. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. काही जस्ट आता बाप्पा वगैरे विसर्जन करून आताच घरी आलो सर्वजण. आणि तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षीप्रमाणे मस्त पुरणपोळी आणि चहा आपला. हा बघा पुरणपोळी चहा. आणि बघा आपली सगळी पब्लिक बघा सर्वजण गाईज बघा मस्त पुरणपोळी वगैरे आलेले आपले. पण का बाप्पा विसर्जन झालं ना तर त्याच्यानंतर आम्ही सर्वजण पुरणपोळी चहा खाल्ल्याशिवाय कोण जातच नाही. त्याच्यामुळे सर्वांना इथे घरी आणलं ते बघा मस्त चहा. सर्वजण बसले. A few moments later. माझी मूर्ती मी आणतो ना तर बाप्पाला मी माझ्याच हातून विसर्जन करतो. कारण का जाताना मस्त पप्पी देतो बाप्पाला अशी गाल्यावरती आणि मग बाप्पाचं विसर्जन करतो. आणि दर टायमाला आज एवढे वर्ष आले बाप्पा बसवत आहे तर प्रत्येक वर्षी बाप्पाला विसर्जन करतो. होता येता म्हणून जातो. मित्र तर घरी गेले. पाहुणे आलेली मंडळी ती पण घरी गेली. आणि सोबत आपला बाप्पा सुद्धा घरी गेलेला आहे. तर भरपूर जास्त आठवण म्हणजे मिस करेन बाप्पाला. कारण की वर्षाभर आपण ज्या बाप्पाची वाट पाहत असतो आणि एकाच टायमाला तो मकर हा बघा असा काहीतरी रिकामा होतो ना त्या टायमाला खूप वाईट वाटतं. पण काय नाही ठीक आहे. वर्षभर वाट पाहू आपण बाप्पाची. पुन्हा एकदा तो सर्व आनंद एकत्र येईल. भरपूर जास्त एन्जॉय वगैरे केला सर्वांनी आणि खूप जास्त आवडलं असं ब्लॉग तुम्हाला गेस करतो मी. सो भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय गाईज.